स्कूल टिफिन सिरीज पार्ट एपिसोड 2 मध्ये आज आपण पाहणार आहोत अशा मस्त रेसिपी ज्या मुलांना खूप आवडणार आहेत आणि हेल्दी आहेत. आयांना पण ते द्यायला त्यांना अजिबात काही वाटणार नाही, कारण की हेल्दी रेसिपीज आहेत आणि फटाफट बनणारे आहेत. अगदी 10 मिनिटात एक रेसिपी बनणारी आहे. 10 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो बनायला रेसिपी. रेसिपी पूर्ण पहा, म्हणजे ज्यांची मुलं आहेत स्कूलची त्यांच्यासाठी खूपच इन्फॉर्मेटिव्ह रेसिपीज आहेत, तर नक्की रेसिपी पूर्ण पहा. तर आता सुरुवात करूयात आपण. इथे मी कणिक घेतलेलं आहे थोडं. इथे हाफ मैदा, हाफ गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडंसं चिमूटभर मीठ घालून आपण त्याला चांगलं मळून घेऊया. मऊसूत कणिक मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि या सगळ्या रेसिपी खूप हेल्दी आहेत मुलांच्या दृष्टीने, त्यांच्या वाढीसाठी वगैरे खूपच हेल्दी. जे जे काही आपण वापरलेलं आहे सर्व काही खूप हेल्दी आहे, प्रोटीन रिच आहेत. तर त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही मुलांना देण्यासाठी टिफिन. आणि त्यांच्या आवडीप्रमाणे थोडं चीज ॲड करायचं आपण, म्हणजे त्यांना रेसिपीज खूप आवडणार आहेत. आणि एकदम आपण मम्मी लोक पण थोडं स्मार्ट होऊन इनोव्हेटिव्ह रेसिपीज बनवून द्यायचे मुलांना भाजी पोळी ह्याच्यामध्ये घालून. चला, तर इथे मी सोया चंक्स घेतलेले आहेत 1 कप. त्याला गरम पाण्यात उकळून घेतलेलं आहे आणि त्याला काढून घेऊयात. त्याच्यामध्ये आपण घालूयात 1 चमचा कॉर्नफ्लॉर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड आणि चाट मसाला. हे सर्व घालून मिक्स करून घेऊयात. मीठ पण घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि सर्वाला मॅरिनेट करूयात. आणि इथे मी पॅनमध्ये घेतलं 1 ते 2 चमचे तेल. त्याच्यामध्ये आपल्याला हे सोया चंक छान परतून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे. ह्याच्याने सोया फ्राईड राईसचं टेस्ट इतकं भन्नाट वाढतं, इतकं चांगलं लागतं ना, टेस्टी लागतं. म्हणजे जी मुलं सोया चंक्स खायला नको म्हणतात तेही ही नक्की रेसिपी खातील, कारण की ही इतके मस्त लागतात अशा पद्धतीने केल्यानंतर. त्यांना कळूनही येत नाही काय आहे ते. आता चला, त्याच पॅनमध्ये घेऊयात 1-2 चमचे तेल. त्यामध्ये घालूया बारीक चिरलेली लसूण आणि अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि त्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे आपण. 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत गाजर बारीक चिरलेला आणि फरसबीन बारीक चिरलेली. आणि त्यामध्येच घालूयात आपण थोडीशी शिमला मिर्च बारीक कट केलेली. सर्वाला 1-1.5 मिनिटभर छान हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे आपण. सर्व भाज्यांना जास्त शिजवायचं नाहीये. आता इथं घालूयात आपण चिली सॉस घेतलेला आहे मी 1 चमचा, छोटा चमचा आपला टीस्पून. त्यामध्येच घालूया आपण हाफ टीस्पून सोया सॉस आणि सर्वाला मिक्स करून घेऊया छानपैकी. आता इथं आपण जे तांदळाला आधी शिजवून घेतलेला आहे, बॉईल करून घेतलेला आहे, तो राईस आहे आपला. आता त्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. 1 कपभर राईस आहे. मिक्स करून घ्यायचं आहे, भाज्यांबरोबर छानपैकी परतून घ्यायचं आहे. आणि हा राईस खायला खूपच छान लागतो. म्हणजे जर डाएटवर जरी असाल तुम्ही, मोठ्यांनाही हा खूपच बेनिफिशियल आहे, कारण की डाएटवर जरी असाल तरी तुम्ही हाय प्रोटीन हा राईस खाऊ शकता, कॉर्न घातल्यामुळे, आपलं सोया चंक्स घातल्यामुळे. आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये. आणि आता आपण जे फ्राय करून ठेवलेले सोया चंक्स आहेत ते सर्व घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि सर्वाला एक छानसं मिक्स करून घ्यायचं 1 मिनिटभर. अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. झटपट सकाळी टिफिनला देता येते करून मुलांना आणि मुलांना खूप आवडेल. थंड झाल्यानंतरही खूप छान लागते ही खाण्यासाठी. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आपली सोया फ्राईड राईस बनून रेडी आहे. आणि तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. चला, आता पुढची रेसिपी पाहूयात. त्यासाठी मी एका पॅनमध्ये घेतलेलं आहे 1 चमचा तेल. तेलला चांगलं गरम होऊ देऊयात आपण पॅनमध्ये. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा. 1 छोटा कांदा आहे बारीक चिरलेला.
त्याला छान परतून घ्यायचंय तेलामध्ये, जास्त शिजवायचं नाहीचंय, परतून घ्यायचंय थोडा वेळ, एकात मिनिटभर. कांदा थोडा परतला की मग आपण त्याच्यामध्ये घालूया तिथे शिमला मिरची घेतलेली आहे मी, 1/4 कप इतकी शिमला मिरची आहे, तिला पण आपण कांद्याबरोबर परतून घेऊयात. लक्षात घ्या आपल्याला इथं भाज्या ना जास्त शिजवायच्याच नाहीयेत, नाहीतर पूर्ण अशा त्या मऊ पडल्या की त्याचा चव निघून जाते, म्हणून आपण थोडे थोडे शिजवते. आता इथे घालूया अर्धा चमचाभर छोटा आपण लाल कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे. त्यामध्येच आपण घालूया मीठ चवीनुसार, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, आणि या सर्वाला मिक्स करून घेऊयात. आता एकदा छानपैकी परतून घेऊयात, सगळे मसाले आपले भाज्यांमध्ये मिक्स झाले पाहिजे. आता मसाले सगळे परतले थोडा वेळ, तर आपण ह्याच्यामध्ये घालूयात, मी इथे 1 कप बॉइल्ड कॉर्न घेतलेले आहेत. तुम्ही फ्रोझनही घेऊ शकता आणि डायरेक्टली वापरू शकता. मी बॉईल करून घेतलेलं आहे त्याला मीठ टाकून थोडंसं, आणि कॉर्नला पण आता ह्याच्याबरोबर परतून घेऊयात आपण छान मसाल्यांबरोबर, बाकीच्या भाज्यांबरोबर. आता आपले कॉर्नचं मिक्सचर रेडी आहे. आता ह्याला गार करूयात आपण. तर इथं मी एक चपाती लाटून घेतेय. तोपर्यंत आपलं स्टफिंग गार होईल. हे चवीला म्हणजे मुलांना खूप आवडेल, प्रचंड आवडते ही रेसिपी. टिफिनला दिली की नक्की करून पहा एक्सपेरिमेंट, आणि नक्की तुमच्या मुलांना आवडतील या सर्व रेसिपी, आणि ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडे जे डिमांड करतील. आपल्या एपिसोड फर्स्ट मधल्या पण सगळ्या रेसिपी खूपच भन्नाट होत्या, चांगल्या होत्या आणि हेल्दी होत्या. मेन म्हणजे सगळ्यात हेल्दी रेसिपी होत्या. तर इथे मी चपाती भाजून घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहिलं मैद्याच्या पिठाची करू शकता पूर्ण, किंवा पूर्ण गव्हाच्या पिठाची. आता त्याच्यावर घेऊयात 1 चमचाभर आपण घेतलेला आहे मेयोनीज, आणि 1 चमचा टोमॅटो केचप, आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊन आपण पूर्ण चपातीवरती लावून घ्यायचं आहे. सगळीकडे पसरून घ्यायचंय स्प्रेड करून. आणि त्याच्यामध्ये आता जी आपण कॉर्नची फिलिंग बनवली ती आता त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. आता बरोबर मध्ये आपण ती कॉर्नची फिलिंग ऍड करणार आहोत. आणि त्याच्यावरनं आपण घालणार आहे चीज. आता चीज, थोडंसं चीज किसून घालायचं आहे त्याच्यावर. आणि हे तुम्ही चीज रोल केल्यानंतर तुम्ही एखाद मिनिटभर तव्यावरती थोडं गरम करून घेऊ शकता, म्हणजे चीज मेल्ट होईल आणि चव अजून वाढेल त्याची. आणि मुलांना देताना तुम्ही खालनं बटर पेपर किंवा सिल्वर फॉईल लावून रॅप करून, खालनं फोल्ड करून व्यवस्थित रॅप करून टिफिन मध्ये देऊ शकता ही रेसिपी. चला, आपला चीज कॉर्न रोल रेडी झालेला आहे. मस्त वाटतो खायला, खूप टेस्टी लागतो आणि मुलांना नक्कीच आवडणार आहे. टेस्टेड रेसिपी आहे ही, म्हणून मी शेअर करतेय. आता इथं आपण घालूयात 1 चमचाभर तेल. आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळलेलो आहोत. तर आता आपण घालूयात 1 चमचा तेल. त्याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेली एक हिरवी मिरची. हिरवी मिरची तुम्ही हवा असेल तर स्किप करू शकता, नको असेल तर. पण ही जास्त तिखट नाहीये म्हणून मी ऍड केली. त्यामध्येच आपण घालूया एक बारीक चिरलेला कांदा,
आणि 1 मिनिटभर परतून घेऊयात हिरवी मिरची आणि कांद्याला. कांदा आणि हिरवी मिरची थोडी परतली की आपण मग त्यामध्ये ऍड करणार आहोत आलं लसूणचं पेस्ट. हा अर्धा छोटा चमचा आपण आलं लसूणचं पेस्ट घालणार आहोत आणि त्याचा वास निघेपर्यंत त्याला परतणार आहोत, कच्चा वास निघेपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये मटारचे दाणे घालणार आहोत, अगदी थोडे 2 ते 3 टेबलस्पून. आणि त्यामध्येच घालूया अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, थोडीशी हळद चवीनुसार. आणि सगळ्या मसाल्यांबरोबर त्याला परतून घेऊयात आता कांद्याला. आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालूयात बटाटे उकडलेले. 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत मी. त्याला छान परतून घेऊयात ह्याच्यामध्ये. सगळे मसाले परतले की मग आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि सगळ्याला एकजीव करून घेणार आहोत. आणि थोडंसं घातलेलं आहे मी इथे चाट मसाला, अर्धा चमचा. चला, आपलं फिलिंग रेडी आहे. चपातीची रेसिपी मी इथं दाखवत नाही आता. चला, आपण बनवून घेतलेली आहे चपाती, त्याच्यावर हिरवी चटणी घातलेली आहे. आता ही हिरवी चटणी कशी बनवायची तर तुम्ही किड्स टिफिन सिरीज एपिसोड 1 पहा, त्याच्यामध्ये 5 रेसिपी शेअर केले, तर चटणीची ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा, त्याच्यामध्ये बरेचसे रोल्सचे रेसिपी दाखवलेले आहेत. तर आता फिलिंग घालूयात आपण. छानपैकी फिलिंग भरून घेऊयात. आता इथे मी ह्याच्यामध्ये चीज घातलेलं नाहीये, पण तुम्ही ह्याच्यावरती बटाट्याची फिलिंग घातल्यानंतर थोडंसं चीज किसून टाका त्याच्यावरती, अजून छान लागेल, टेस्ट येईल. मी घातलेलं नाहीये, त्यामध्ये मी फक्त कांदा घातलेला आहे बारीक स्लाइस केलेला. इथं तुम्ही चीज आणि शिमला मिर्च बारीक स्लाइस केलेली अजून वापरू शकता. खूप अप्रतिम टेस्ट येईल त्याची. माझ्या मुलांना नाही आवडत म्हणून मी नाही घातलेलं आहे शिमला मिर्च. चीज घालायला मी विसरले. चला, आपला पोटॅटो चीज रोल पण रेडी आहे. चीज नक्की टाका तुम्ही पण, माझ्यासारखं विसरू नका. चला, आपलं चीज पोटॅटो रोल रेडी झालेला आहे. त्यात आपण ओळूयात ते पुढच्या रेसिपीला. इथं मी पॅन मध्ये घेतलेलं आहे 1 चमचाभर तेल. त्याच्यामध्ये घालूयात बारीक चिरलेली लसूण 1 छोटा चमचा. लसूण थोडी परतली की त्यामध्येच आपण घालूयात बारीक स्लाइस केलेला 1 कांदा. 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे इथं मी. तो घालून घेऊयात आणि त्याला पण लसूण बरोबर एखाद मिनिटभर नुसतं परतून घेऊयात. 1 मिनिट पण नाही, 30 सेकंदच. आपल्याला भाज्यांना जास्त शिजवायचंच नाहीये, थोडंसं आपण परतून घ्यायचंय कांद्याला कच्चेपणा जाईपर्यंत. कांदा थोडा परतून झाला की त्यामध्ये आपण बारीक स्लाइसेस केलेली शिमला मिरच घालणार आहोत. हिरवी, पिवळी, लाल, जे जे कलर्स असतील, तुम्हाला अजून काही भाज्या ऍड करायच्या असतील तुमच्या आवडीच्या किंवा मुलांच्या आवडीच्या तर तुम्ही ऍड करू शकता याच्यात. आता त्या भाज्यांना आपण 1 मिनिटभर परतून घेऊयात आपण कांदा आणि लसूण बरोबर. आता इथे मी घालतीये अर्धा चमच छोटासा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि मीठ, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि ते सर्वाला चांगलं मिक्स करून घेऊयात आपण. आता मसाले चांगले परतले की आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. इथे आता आपण थोडेसे हे वापरूयात, आपण सॉस घालूयात. थोडंसं अर्धी छोटी चम्मच मी घातलेलं आहे सोया सॉस, अर्धी छोटी चम्मच घातलेला आहे मी ग्रीन चिली सॉस आणि अर्धा छोटा चम्मच घातलेला आहे मी रेड चिली सॉस. मी जास्त सॉस वापरलेले नाही आहेत कारण की तर क्वांटिटी कमी आहे. मी 2च रोल्सची क्वांटिटीचं प्रमाणे करतीये. तर जास्त करत असाल तर सॉसची क्वांटिटी वाढवा. आता हे सगळे सॉसमध्ये चांगले परतून घेऊयात आपण भाज्या सगळ्या. आता ह्याच्यामध्ये घालूयात 1 चमचा टोमॅटो केचप.
खूप मस्त टेस्ट येते, एकदम टँगी टेस्ट येतं, तिखट, गोड असं. रोलला ना खूप छान असं असं बाहेरच्या रेसिपी वाटतात सगळ्या रेस्टॉरंट स्टाईल मुलांना या अशा रेसिपीजमुळे. आणि याच्यामध्ये मी घातलेलं आहे पनीर थोडंसं पातळ पातळ स्लायसेस करून. आणि पनीरला पण आता ह्या सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळे मसाले पनीरला कोट झाले पाहिजे, चांगले मिक्स झालं पाहिजे. गॅसची फ्लेम थोडी हाय करून आपण पनीरला परतून घेऊया, नाही तर पनीरला पाणी सुटेल. आता अगदी अर्धा मिनिटभर मी परतलेलं आहे आणि आपलं पनीरचं स्टफिंग रेडी झालेलं आहे, चिली पनीरचं. आता ह्याला गार करून घेऊयात. जोवर हे गार होतंय आपण घेऊयात फटाफट एक चपाती बनवून घेऊयात. पटकन झालेली आहे आपली चपाती. चला आता भाजून घेऊयात पटकन. आता आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण टिफिन सिरीज एपिसोड 3 मध्ये आपण प्रोटीन रिच अशा रेसिपीज घेऊन येणार आहोत, ज्या खूप हेल्दी आहेत. मी या सगळ्या हेल्दी रेसिपीज ह्याच्यासाठी दाखवते कारण की माझी मुलं स्पोर्ट्समध्ये आहेत आणि त्यांना सर्व जेवण म्हणजे लंच, डिनर, ब्रेकफास्ट सर्व काही प्रोटीन रिच द्यावं लागतं. आणि त्यामुळे मी बरेच महिने, बरेच वर्ष तेच करतीये. त्यामुळे मी ह्या रेसिपी शेअर करतीये तुमच्याकडे. सगळ्या हाय हाय प्रोटीन रेसिपी आहेत, हेल्दी रेसिपी आहेत. तर आता इथली आपली चपाती भाजून झालेली आहे. त्याच्यावर घेऊया 1 चमचाभर मेयोनीज आणि 1 चमचा आपण घेऊया टोमॅटो केचप आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता. आणि सर्वीकडे स्प्रेड करून घेऊयात आणि आपली जी स्टफिंग आहे ती आता ह्याच्यात फिल करायची आहे. आणि जर तुम्ही आमच्या व्हिडिओला अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचं मोटिवेशन वाढेल आणि आमच्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतील. आम्ही जेव्हा पण नवीन व्हिडिओज अपलोड करू तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील फटाफट, पहिल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यामुळे आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकनला दाबून. आणि आमच्या व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा मला की तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या. चला आपला पनीर चिली रोल रेडी आहे. मस्त असं टँगी रोल आहे हा, खाण्यासाठी खूप अप्रतिम लागतो. आणि स्पेशली या सर्व रेसिपी मुलांना भरपूर आवडतात, म्हणजे त्यांना हे बाहेर ह्या गोष्टी खायला आवडतात. त्यात जर आपण घरी हेल्दी पद्धतीने केल्या आणि हाय प्रोटीन रेसिपी केल्या तर आपल्यालाही टेन्शन नसतं आणि मुलंही हेल्दी राहतात. तर चला अशाच मस्त मस्त हेल्दी रेसिपींबरोबर पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात. टिल देन बाय बाय.